हां, तो काय सांगत होतो? हां, लक्ष द्या. कॅचमेंट एरिया हा कॅचमेंट एरिया झाला आपला. तर कॅचमेंट एरियाच्या ठिकाणी या ठिकाणी जेवढा पाऊस पडतोय तेवढा पाऊस डायरेक्टली आपल्या नदीमध्ये येणार नाही. तर काही जे ना काही लॉसेस पण आपल्याला दिसायला भेटतात. मग आता लॉसेस म्हणजे काय बरं का? आपण जर बघायला गेलो तर काय? तर तुम्हाला दिसायला भेटेल की जसं की पाणी जेव्हा इथून ते इथपर्यंत वाहत येईल तेव्हा बरंचसं पाणी जमिनीमध्ये पाझरत जाईल खाली पूर्ण डीप पर्क्युलेशन होताना दिसेल. तर आपण काल बघितलं होतं की जसं की इव्हॉपरेशन एक झाला. सो इव्हॉपरेशन एक झाला, नंतर आपण बघितलं ट्रान्सपिरेशन एक झाला, इंटरसेप्शन एक झाला. इंटरसेप्शन म्हणजे काय की या कॅचमेंट एरियामध्ये असणारे जेवढे काही झाडं झुडपं आहेत, जेवढ्या काही बिल्डिंग आहेत त्याच्यावरती पाणी अडकून जाईल आणि ते पाणी नदीपर्यंत काही पोहोचणारच नाही. ते वरच्या वरती ते पाणी उडून जाणार आहे, बरोबर. तर त्यामुळे आपल्याला दिसायला भेटतात की ते लॉसेस आले. तर मग जेवढे काही लॉसेस असतील, पाऊस जो पडतोय त्या पाऊस पडून इथपर्यंत म्हणजे 10 पाऊस पडतोय आणि पोहोचतोय किती 5. याचा अर्थ काय झाला? 5 लॉस झाला. मग हा 5 लॉस कशा कशामध्ये झाला? एकतर खड्ड्यामध्ये पाणी साचून असेल, एकतर साचलेलं पाणी जमिनीमध्ये पार खोलवरती गेलं असेल, किंवा जे काही पाणी वरती होतं सरफेसवरती त्याची वाफ झाली असेल, राईट. तो असे काही पॉईंट आपल्याला शिकायचे असतात या चॅप्टरमध्ये, बरोबर. मग आपण काय काय बघतो बरं का? तो आपण बघितलं सगळ्यात अगोदर इव्हॉपरेशन. मग या लॉसेसमध्ये काय काय येतं? इव्हॉपोरेशन येतं. या लॉसेसमध्ये काय येतं? इंटरसेप्शन. या लॉसेसमध्ये काय येतं? ट्रान्सपिरेशन. सो या लॉसेसमध्ये ट्रान्सपिरेशन येतं, इंटरसेप्शन येतं, इव्हॉपोरेशन येतं. नंतर डिप्रेशन स्टोरेज म्हणजे खड्ड्यामध्ये पाणी भरणं. ट्रान्सपिरेशन म्हणजे काय? झाडांमधून झाडांमधून पाण्याची वाफ होताना दिसते आपल्याला, ठीक आहे. नंतर इंटरसेप्शन, इव्हॉपोरेशन, आणि एक असतो आपला इनफिल्ट्रेशन. सो इनफिल्ट्रेशन एवढे सगळ्या प्रकारचे आपल्याला लॉसेस शिकायचे असतात या चॅप्टरमध्ये. मग आपण पहिला पॉईंट उचलला होता इव्हॉपोरेशन. इव्हॉपोरेशनबद्दल आपण काय माहिती घेतली बरं का? इव्हॉपोरेशन म्हणजे काय की जो काही पाणी आहे त्या पाण्याच्या वाफेमध्ये रूपांतर होणं. पाण्याचं जे काही आहे इव्हॉपोरेशन कोणाला म्हणतो आपण? पाण्याचं वाफेमध्ये रूपांतर होणं त्याला म्हणून देतो आपण इव्हॉपोरेशन. मग आता आपण बघतो ॲक्च्युली काय घडत असतं की जे काही आपलं वॉटर आहे या वॉटरमध्ये असणारे मॉलिक्युल्स रँडमली इकडे तिकडे फिरत असतात, बरोबर. परंतु जेव्हा पण आपण त्याला उष्णता देतो तर हे पार्टिकल खूप जोरात फिरायला लागतात. याचा अर्थ पार्टिकलला कायनेटिक एनर्जी खूप जास्त भेटून जात असते. तो पार्टिकलला कायनेटिक एनर्जी जास्त भेटणे म्हणजे पार्टिकल मोशनमध्ये खूप जबरदस्त दिसायला भेटतो आपल्याला. तो टॉपवरचे जे काही पार्टिकल असतात, टॉपवरचे पार्टिकल त्यांची एनर्जी कमी असल्या कारणाने ते उडायला लागून जातात. तो उडायला लागून जातात म्हणजे त्यांची वाफ बनायला लागून जाते. मला दिसायला भेटेल काय की पाण्यापासून वाफ बनायची क्रिया ही जी काही आहे दोन गोष्टी म्हणून आपण समजू शकतो. एक तर इव्हॉपोरेशन नावाची कन्सेप्ट असते आणि दुसरं म्हणजे बॉइलिंग. तो जेव्हा आपण बॉइलिंग करतो पाणी जेव्हा उकळवतो तर उकळताना सुद्धा पाण्याची वाफ होताना आपल्याला दिसायला भेटते. आणि इव्हॉपोरेशन म्हणजे काय की बाबा एखादे वाटी मी ठेवून दिली फक्त उन्हामध्ये, आपण कोणत्याही प्रकारची एक्सटर्नल एनर्जी न लावता तरी सुद्धा त्याची वाफ होत असते. याचा अर्थ असा झाला की इव्हॉपोरेशनमुळे आणि बॉइलिंगमुळे या दोघांमुळे जे ना वाफ बनताना आपल्याला दिसायला भेटणार आहे. परंतु दोघांमध्ये फरक आहे, तो फरक परीक्षेमध्ये विचारतात, यावेळेस परीक्षेमध्ये विचारला होता. तर मी तुम्हाला काय सांगितलं याच्यामध्ये की इव्हॉपोरेशन जे की ना, इव्हॉपोरेशन होण्यासाठी कोणत्याही प्रकारची एक्सटर्नल एनर्जीची गरज नाही आहे. आतमध्ये जी ऊर्जा आहे इंटरनल एनर्जी, समजा एखादी बकेट ठेवलेली आहे, या बकेटमधलं पाणी जे ना 3-4 दिवसानंतर हे पाणी कमी दिसायला भेटेल. का बरं का कमी का झालं ते? कारण की त्या पाण्याची वाफ झाली. पाण्याची वाफ झाली कशामुळे? आपण तर त्याला उष्णता पण दिली नाही, पण पाण्यामध्ये आतमध्ये मॉलिक्यूल जे फिरत होते त्याच्यामुळे काही ना काही ऊर्जा जनरेट होत होती, काहीतरी उष्णता जनरेट होत होती. ती इंटरनल एनर्जी जी काही तिच्यामुळे वाफ होऊन गेली. याचा अर्थ इव्हॉपोरेशन जे काही आहे ते इंटरनल एनर्जीमुळे होत असतं. आणि बॉइलिंग जे काही आहे, बॉइलिंग जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला एक्सटर्नल ऊर्जा द्यावीच लागेल. तुम्हाला बाहेरून आग लावावी लागेल. आग लावल्यानंतरच ते पाणी जे आहे ना ते उकळताना आपल्याला दिसायला भेटेल. याचा अर्थ असा झाला की बॉइलिंग करण्यासाठी आपल्याला एक्सटर्नल एनर्जी लागते, तर इव्हॉपरेशनसाठी इंटरनल एनर्जीवरती काम भागून जात असतं. तुम्हाला जर काय इव्हॉपरेशन करायचं असेल तर इव्हॉपरेशन करण्यासाठी जरुरी नाही आहे की तुम्ही 100 डिग्रीच्या पुढे जावा काही किंवा काय. म्हणजे काय, जसं की बॉइलिंग जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही काय करतात, बरोबर 100 डिग्री सेल्सिअस पाण्याचा बॉइलिंग पॉईंट माहिती आहे ना आपला, 100 डिग्री सेल्सिअस. याचा अर्थ असा होतोय की पाण्याला जर का तुम्हाला उकळायचं असेल तर तुम्हाला 100 डिग्री सेल्सिअसपर्यंत उकळावं लागेल. सो तुम्हाला ॲट 100 डिग्री सेल्सिअस एवढं एक्सटर्नल ऊर्जा द्यावी लागेल. परंतु एव्हॉपोरेशन होण्यासाठी एव्हॉपोरेशन जे की आहे ते 100 डिग्री सेल्सिअसच्या खालीच आपल्याला दिसायला भेटते. सो इव्हॉपोरेशन जे की आहे ते इव्हॉपोरेशन आपल्याला लेस दॅन 100 डिग्री सेल्सिअस याच्या खाली, सो 100 डिग्री सेल्सिअसच्या खाली आपल्याला इव्हॉपोरेशन दिसायला भेटते. आणि बरोबर 100 डिग्री सेल्सिअसला आपल्याला बॉइलिंग होताना दिसायला भेटत असते. पुढचा पॉईंट असतो तिसरा की इव्हॉपोरेशन जो काही आहे तो इव्हॉपोरेशन सरफेस फेनॉमेना आहे. इव्हॉपोरेशन जो काही आहे तो इव्हॉपोरेशन सरफेस फेनॉमेना आहे. याचा अर्थ असा होतोय की वाफ जी की होती, इव्हॉपोरेशन जी की होते ते सरफेसचा जो टॉपचा लेअर आहे वरच्या वरती, म्हणजे समजा ही बकेट आपण ठेवलेली, इथं पाणी आहे, वरच्या वरती आपल्याला काय दिसायला भेटेल, जो टॉपचा सरफेस आहे ना तिथले मॉलिक्यूल उडतील राईट का, आतले मॉलिक्यूल उडणार नाहीत. परंतु तुम्ही जर बघायला गेलात तर काय बॉइलिंगच्या केसमध्ये काय होत असतं, बॉइलिंगच्या केसमध्ये हा पूर्ण पाणी जे ना उष्णता देतोच तुम्ही, पूर्ण पाणी ना उकळायला लागून जातं. याचा अर्थ काय आहे की तो बल्क फेनॉमेना आहे. एक मिनिट याद आहे का? आता येत नाही.
आपल्या इथे तर रे मंदिर चला. सो इव्हॉपोरेशन जो की तो 100 डिग्री सेल्सिअसच्या खालच्या ह्याच्यावर दिसायला भेटतं राईट. नंतर पुढे जर बघायला गेलो तर काय आता झालं हे 3 पॉईंट. नंतर चौथा पॉईंट काय असतो की याला जी ऊर्जा लागते ना ती लेटेंट हीट असते. लेटेंट हीट म्हणजे काय, इव्हॉपोरेशन जर तुम्हाला करायचं असेल ना एक्सटर्नल ऊर्जा द्यायची गरज नाही आहे. त्याच्या आतमध्ये असणारी काही ऊर्जा म्हणजे याचा अर्थ असा नाही की आतमध्ये ऊर्जा असायलाच नको, काही ना काही ऊर्जा असायला पाहिजे. मग प्रश्न काय विचारून घेत असतात की बाबा वाफ जर तुम्हाला करायची असेल तर कमसे कम किती ऊर्जा पाहिजे. तर वाफ जर का करायची असेल एखाद्या गोष्टीची तुम्हाला एक्सटर्नल एनर्जी द्यायची गरज नाही आहे, पण इंटरनल एनर्जी एवढी असायला पाहिजे. किती, 585 कॅलरी पर ग्रॅम. 585 कॅलरी पर ग्रॅम एवढी लॅटेंट हीट त्या पाण्यामध्ये जर का असली तर त्याच्यामुळे इव्हॉपोरेशन होऊन जाणार आहे राईट का. तो अशा पद्धतीने आपण बोलून देत असतो. हे झाले डिग्री सेल्सिअसची बात सांगून दिली. मी अजून इथं सांगत होतो की इव्हॉपोरेशन जो आहे तो आपला सरफेस फेनॉमेना आहे. इव्हॉपोरेशन हा सरफेस फेनॉमेना आहे, तर बॉइलिंग हा बल्क फेनॉमेना आहे. बल्क फेनॉमेना किंवा बॉडी फेनॉमेना म्हणजे काय, अख्खी जी काही पाण्याची बॉडी आहे ही पूर्ण खालीवरती होत असते आणि जी वाफ होत असते ते पूर्ण बॉडीमधून आपल्याला वाफ होताना दिसायला भेटते. परंतु इव्हॉपोरेशनला टॉपचा सरफेस जो आहे तिथूनच वाफ होताना आपल्याला दिसायला भेटत असते. ठीक आहे. तो या असे 4-5 पॉईंट क्लिअर केल्यानंतर आपण पुढे जात होतो. आता तो पुढचा पॉईंट सगळ्यात महत्त्वाचा आहे आपल्या आता तो आहे आता फॅक्टर अफेक्टिंग द इव्हॉपोरेशन. तो नेहमी याच्यावरती क्वेश्चन आपल्याला दिसायला भेटतो. फॅक्टर अफेक्टिंग जे आहे तर तो पॉईंट आपल्याला क्लिअर करायला पाहिजे. तो पुढचा पॉईंट काय आहे, फॅक्टर अफेक्टिंग इव्हॉपोरेशन. आता कोणते असे फॅक्टर आहेत जे आपल्या इव्हॉपोरेशनला काय करत असतात, अफेक्ट करत असतात. तो MPSCमध्ये डाल्टनचा लॉ याच्यावरती क्वेश्चन विचारला आहे. ठीक आहे. डाल्टनचा लॉ काय असतो त्याच्यावरती क्वेश्चन विचारला आहे. बरेचसे मधले पॉईंट जे आहेत त्याच्यावर MSQ बनलेला आहे राईट. तो हा पॉईंट महत्त्वाचा आहे, याच्यावरती लक्ष द्या. आता काय बरं का, वाफ होणे म्हणजे काय आपल्याला कळून गेलं की बाबा इंटरनल एनर्जीमुळे टॉपच्या सरफेस फेनॉमेनामुळे म्हणजे टॉपच्या सरफेसवरचे मॉलिक्यूल जे आहेत त्यांची वाफ बनायला लागून जात असते, त्याला इव्हॉपोरेशन आपण म्हणत असतो. परंतु आता आपण पुढे जर का समजून घ्यायला गेलो तर आपल्याला काय दिसायला भेटते, आपण बघितलं होतं की जेव्हा समजा हा मोठा महासागर आहे, या महासागराचा एरिया खूप जास्त असल्या कारणाने महासागरामधून वाफ जास्त प्रमाणामध्ये दिसायला भेटते. ही वाफ वरती जाते, वरती गेल्यावरती ही वाफ जमा होते, जमा होऊन जी ना थंड झाल्यावरती म्हणजे मला दिसायला भेटेल खूप जास्त गर्दी जर का जमली वाफेची तर वाफ काय होत असते, मॉइश्चरमध्ये कन्वर्ट होऊन जाते. मॉइश्चर कन्वर्ट झाल्यानंतर काय होईल बरं का, की ती हवा जी आहे ती हवा एवढं वजनला सहन करू शकत नाही, तर सगळं खाली पडून येतं. त्यामुळे आपल्याला दिसायला भेटतं की पाऊस प्रेसिपिटेशन होताना आपल्याला दिसायला भेटतं. मग आता सगळ्यात महत्त्वाची कन्सेप्ट जी असते फॅक्टर अफेक्टिंगमध्ये आपल्याला वेगवेगळ्या कन्सेप्ट शिकायच्या आहेत. त्याच्यापैकी आपण पहिले जो फॅक्टर आहे तो पहिला फॅक्टर आपण बघून घेऊया, फॅक्टर अफेक्टिंगमधला वेपर प्रेशर. तो फर्स्ट फॅक्टर कोणता आहे, वेपर प्रेशर. म्हणजे काय बरं का, की वेपर प्रेशर याच्यामुळे काय गडबड होताना आपल्याला दिसायला भेटते. वेपर प्रेशरमुळे आपल्या इव्हॉपोरेशनवरती काय परिणाम होतो हा पॉईंट आपल्याला समजून घ्यायचा आहे. मग आता याला कसं समजून घेऊ बरं का, आपण बघूया. समजा ही पाण्याचा हा एक सरफेस आहे. टॉपच्या सरफेसवरून मॉलिक्यूल एस्केप होत आहे, तर त्यांची वाफ बनते, ही वाफ वरती जाते राईट. सो ही वाफ वरती जाते. याला समजून सांगण्यासाठी तुम्हाला मी एक उदाहरण दिलं होतं ग्लासचं. समजा एक ग्लास आहे, 1 लिटरचा हा ग्लास आहे समजा. तर याची फुल कॅपॅसिटी जी आहे ना त्याची किती, 1 लिटरची कॅपॅसिटी. तर मग मला काय दिसायला भेटेल, समजा याची फुल कॅपॅसिटी 1 लिटरची आहे, परंतु जर का समजा मी 500 ml जर का याच्यामध्ये टाकलं तर 100% काय होणार आहे की ग्लास जो आहे ना 500 ml एवढं पाणी जे ते पाणी जे काही आहे ते पाणी काय करणार ते पकडू शकतं राईट का. परंतु जर का समजा मी 1200 ml म्हणजे 1.2 लिटर एवढं पाणी जर का याच्यामध्ये ओतलं, जर या ग्लासमध्ये मी 1.2 लिटर जर का एवढं पाणी जर का मी याच्यामध्ये ओतलं तर मला काय दिसायला भेटेल, 1.2 लिटर पाणी जेव्हा आपण हे करणार तेव्हा हा ग्लास सहन करणार नाही, सगळं पाणी जे ना खाली ओतायला लागून जाईल. याचा अर्थ असा होतो की एखाद्या बॉडीची जी कॅपॅसिटी आहे त्याला आपण रिलेट करून इकडे सांगू शकतो. जसं की हवा आहे, हवेची काहीतरी कॅपॅसिटी कशाची, सो मॉइश्चर होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ एअर. हवेची जी मॅक्झिमम मॉइश्चर होल्डिंग कॅपॅसिटी जी असते ना तिला म्हणून देतो आपण सॅच्युरेशन वेपर प्रेशर. त्याला म्हणतो आपण सॅच्युरेशन वेपर प्रेशर. तो सॅच्युरेशन वेपर प्रेशरचा मिनिंग काय होत आहे की जी हवा आहे वरची ती हवा काय करणार, आपण म्हणतो ना इक्विलिब्रियम कंडिशन बोललो होतो आपण FM मध्ये. आपण काय करतोय, त्याची वाफ करतोय. वाफ तुम्ही करतायत, ती वाफ जी वरती जाते, परंतु जी आजूबाजूची हवा आहे ती हवा काय करणार, त्या वाफेला पकडणार. परंतु जर का खूप जास्त वाफ जर का बाहेर यायला लागली तर काय होणार आहे बरं का, ती हवेची मॉइश्चर होल्डिंग कॅपॅसिटी म्हणजे वाफ धरण्याची कॅपॅसिटी म्हणा किंवा मॉइश्चर होल्डिंग कॅपॅसिटी जी आहे आजूबाजूच्या एअरची ती संपून जाणार. ती संपल्यावरती मग खाली कोसळायला लागून जाणार. याचा अर्थ असा
आहे की जी मॅक्झिमम मॉइश्चर होल्डिंग कॅपॅसिटी जी असते तिला म्हणून देतो आपण सॅच्युरेशन वेपर प्रेशर. ओके, म्हणजे ग्लासवरती जर रिलेट करायला गेलं तर काय दिसायला भेटेल की 1 लिटर या ग्लासचं व्हॅल्यूम आहे, याचा अर्थ सॅच्युरेशन वेपर प्रेशर किंवा सॅच्युरेशन जे की मी रिलेट करतोय ना, याला रिलेट करतोय, समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय की याची मॅक्झिमम होल्डिंग कॅपॅसिटी किती आहे 1 लिटरची. परंतु जर समजा ही हवा आहे, या हवाची मॅक्झिमम होल्डिंग कॅपॅसिटी समजा 10 आहे, परंतु 10 त्याची मॅक्झिमम होल्डिंग कॅपॅसिटी आहे. म्हणजे काय, जो व्हेपर आहे, जो मॉइश्चर आहे, 10 व्हेपर किंवा 10 मॉइश्चर ते पकडू शकतं, काय युनिट असेल तो. सो 10 युनिट मॉइश्चर पकडायची कॅपॅसिटी आहे या हवेची. परंतु जर का समजा या ठिकाणी आताच्या घडीला 5 एवढं व्हॅल्यूमच जर का समजा व्हेपर वातावरणामध्ये गेलं असेल, तर हवेच्या आजूबाजूला किंवा हवेमध्ये फक्त 5 युनिट एवढं जर का समजा व्हेपर किंवा मॉइश्चर जर गेलं असेल, तर याचा अर्थ असा होतोय की हवा जी आहे त्या मॉइश्चरला पकडू शकते. म्हणजे हवेची होल्डिंग कॅपॅसिटी अजून आहे असा त्याचा अर्थ होतो. बरोबर. तो मग आता आपल्याला काय दिसायला भेटेल की ॲक्च्युअली या घडीला त्या एअरने किती मॉइश्चर होल्ड करून टाकले त्याला म्हणतो आपण ॲक्च्युअल वेपर प्रेशर. काय म्हणतो त्याला आपण? ॲक्च्युअल वेपर प्रेशर. एक मिनिट. तर ॲक्च्युअल वेपर प्रेशर म्हणजे काय मग आता की या घडीला या इन्स्टंटला हवेने किती वेपर प्रेशर, म्हणजे या घडीला हवेने किती मॉइश्चर होल्डिंग करून ठेवलेलं आहे त्याला म्हणून देतो आपण ॲक्च्युअल वेपर प्रेशर. आणि जी मॅक्झिमम होल्डिंग कॅपॅसिटी जी असते त्याला आपण म्हणतो सॅच्युरेशन वेपर प्रेशर. मग सॅच्युरेशन वेपर प्रेशर आणि आपल्याला काय दिसायला भेटते ॲक्च्युअल वेपर प्रेशर, या दोन कन्सेप्ट आपल्याला समजून घ्याव्या लागतात. मग आता काय दिसायला भेटेल, जर समजा आपण असं बोललो, काय बरं का, जर समजा आपण असं बोललो की समजा आता एक काम करूया आपण असं जर का बोललो की समजा या वातावरणामध्ये मॅक्झिमम होल्डिंग कॅपॅसिटी जी आहे ती मॅक्झिमम होल्डिंग कॅपॅसिटी किती आहे, ती मॅक्झिमम होल्डिंग कॅपॅसिटी समजा 50 आहे. मॅक्झिमम होल्डिंग कॅपॅसिटी 50 आहे, परंतु जे काही मॉइश्चर हवेमध्ये जाते ना ते 60 जाते. याचा अर्थ असा होईल की ती हवा त्याला पकडू शकणार नाही, कारण की त्याची कॅपॅसिटी 50 आहे आणि 60 व्हेपरवरती जाते. याचा अर्थ ते पकडणार नाही. मग पकडणार नाही याचा अर्थ काय होईल, ती वाफ जी आहे ती वाफेचं कंडेन्सेशन व्हायला लागून जाईल. कंडेन्सेशन व्हायला लागून जाईल म्हणजे काय, प्रेसिपिटेशन होताना आपल्याला दिसायला भेटून जाईल. त्यामुळे याच्यावरून 2 प्रश्न तुम्हाला बनताना दिसायला भेटतात. काय बरं का, की जर समजा आपलं सॅच्युरेशन वेपर प्रेशर ऑफ द एअर, जर सॅच्युरेशन वेपर प्रेशर ऑफ द एअर जास्त आहे ॲक्च्युअल वेपर प्रेशरपेक्षा, याचा अर्थ असा झाला की हवेमध्ये आता जे काही वाफ गेली ती कमी आहे मॅक्झिमम कॅपॅसिटीपेक्षा. तर काय होईल बरं का, अजून आपण काही ॲड करू शकतो, आपण काही हवेमध्ये ॲड करू शकतो, म्हणजे अजून वाफ होऊ शकते, अजून वाफ जी ना होताना दिसायला भेटेल. याचा अर्थ असा झाला की SVP ग्रेटर दॅन जर का समजा AVP असेल तर इव्हॉपरेशन होताना आपल्याला दिसायला भेटेल. इव्हॉपरेशन होताना असेल म्हणजे काय, वाफ होतच राहील. बरोबर ना, कारण की हवेची अजून कॅपॅसिटी आहे, तर हवेची कॅपॅसिटी होत असेल तर वाफ होतच राहणार आहे, राईट, वाफ होतच राहणार आहे. परंतु जर का समजा SVP म्हणजे सॅच्युरेशन वेपर प्रेशर मॅक्झिमम होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ एअर जर का समजा कमी ॲक्च्युअल वेपर प्रेशरपेक्षा, तर याचा अर्थ असा आहे की ती हवा आता पकडणार नाही, कारण की ॲक्च्युअल वेपर प्रेशर जास्त झालं, सॅच्युरेशनपेक्षा जास्त जर का समजा वाफ जर बाहेर जात असेल तर काय होताना दिसेल, कंडेन्सेशन किंवा तुम्ही म्हणू शकता कंडेन्सेशन किंवा प्रेसिपिटेशन म्हणतो आपण. तो कंडेन्सेशन किंवा आपल्याला प्रेसिपिटेशन होताना दिसायला भेटतं. हे 2 पॉईंट आपल्याला परीक्षेमध्ये विचारून घेत असतात. मग आता याच्यावरून काय दिसायला भेटतं, मी ग्राफ काढतो आणि आपण याला रिलेट करू. कसं बरं का, बघा तो ग्राफ जो मी काढला होता, अशा पद्धतीचा ग्राफ मी काढला होता याच्या अगोदर, राईट. हा काय होता आपला, हे खाली टेम्परेचर होतं आणि हे काय होता आपला EW होता. या EW म्हणा किंवा ES म्हणा, याला ES म्हणा, EW म्हणा किंवा याला SVP म्हणा, राईट का. सो हा जो काही ग्राफ मी काढतोय, हा ग्राफ आपला कशाचा आहे, EW म्हणा, EW, SVP किंवा ES याचा जो ग्राफ आहे, याला आपण समजून पण घेऊ शकतो. कसं बरं का, ही टेम्परेचर आहे, तो आपल्याला काय दिसायला भेटतं की जर का समजा टेम्परेचर का जास्त असेल, सो टेम्परेचर समजा जास्त आहे, तर टेम्परेचर जास्त आहे याचा अर्थ SVP पण जास्त आहे. टेम्परेचर जास्त याचा अर्थ SVP पण जास्त आहे. SVP जास्त याचा अर्थ काय, हवेची होल्डिंग कॅपॅसिटी जास्त आहे. हवेची होल्डिंग कॅपॅसिटी जास्त आपल्याला दिसायला भेटते. परंतु जर का समजा टेम्परेचर जर कमी असेल तर हवेची होल्डिंग कॅपॅसिटी सुद्धा काय असते, हवेची होल्डिंग कॅपॅसिटी सुद्धा कमी आपल्याला दिसायला भेटत असेल. मग आता आपण बघू शकतो बरं का, काय तो टेम्परेचर जी काही होल्डिंग कॅपॅसिटी ती जो आपल्याला कमी दिसायला भेटते. मग काय बरं का, बघा याचा अर्थ असा आहे की हिवाळ्यामध्ये जे दवबिंदू किंवा जे धुकं वगैरे आपल्याला दिसायला भेटतात त्याचं कारण काय असतं, हे क्वेश्चन तुम्हाला विचारून घेत असतात. तर याचं कारण काय असतं की हिवाळ्यामध्ये टेम्परेचर जे असतं रात्रीला, तर विंटर नाईटला टेम्परेचर कमी असल्या कारणाने हवेची होल्डिंग कॅपॅसिटी कमी असते. त्यामुळे जी की वाफ आहे ती वाफ आपल्याला सरफेसवरती राहताना दिसायला भेटत असते, जास्त वरती काही जात नाही. अशा पद्धतीने आपल्याला दिसायला भेटून जात असतं. तो हा ग्राफ आपण त्याच्यावरून असं समजू शकतो, ठीक
ठीक आहे. आणि हे 2 पॉईंट लक्षात ठेवायला पाहिजे की जर का एस पी पी जर जास्त आहे म्हणजे होल्डिंग कॅपॅसिटी जास्त आहे ॲक्च्युअलपेक्षा, याचा अर्थ अजून आपण इव्हॉपरेशन होतं आहे असं त्याचा मिनिंग होत असतो. आणि जर का समजा एस पी जर का कमी असेल एव्हीपीपेक्षा, याचा अर्थ कंडेन्सेशन किंवा प्रेसिपिटेशन होते. अशा पद्धतीने आपण हे बोलू शकतो. तर पुढे जर गेलो तर काय, पुढचा पॉईंट जर आपण बघायला गेलो तर पुढचा पॉईंट असतो आता आपला की समजून घेऊ आपण. समजा EW याला मी म्हणतो SVP, EWलाच मी काय म्हणतो SVP किंवा ES पण म्हणतात, काही काही ES पण म्हणतात. तो त्याला आपण सॅच्युरेशन वेपर प्रेशर म्हणतो ES. आता ES एक आहे राईट, आणि दुसरा आपला EA आहे. EA म्हणजे काय ॲक्च्युअल वेपर प्रेशर आणि ES म्हणजे काय सॅच्युरेशन वेपर प्रेशर. या दोघांचा डिफरन्स जर मी घेतला ES मायनस EA, तो आपल्याला काय दिसायला भेटेल, ES मायनस EA. आपण जर बघायला गेलो तर आपल्याला काय दिसायला भेटेल, समजा ES म्हणजे मॅक्झिमम होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ द एअर आहे 10 आणि ॲक्च्युली त्याच्यामध्ये किती जाते 5. म्हणजे याचा अर्थ असा होतोय की 10/5, 10मधून 5 गेले 5. याचा अर्थ असा आहे की अजून 5 हवा आपण हवेमध्ये ॲड करू शकतो. लक्षात आलं. तो ॲक्च्युली किती आहे वातावरणामध्ये 5च आहे, पण त्याची होल्डिंग कॅपॅसिटी किती आहे 10. याचा अर्थ अजून आपण 5 ॲड करू शकतो. मग आता जर समजा मी 10च्या ऐवजी जर का 6 घेतलं, तुम्हाला काय दिसायला भेटेल, अजून 4 आपण ॲड करू शकतो. 4 ॲड करू शकतो म्हणजे 4 एवढी वाफ होऊ शकते. जो पाण्याचा सरफेस आहे ना त्याच्यापासून 4 वाफ होऊ शकते. जर समजा मी असं बोललो 10-7, तुम्हाला दिसायला भेटेल की अजून 3 वाफ जी ना अजून होऊ शकते. म्हणजे जसं ॲक्च्युअल वेपर प्रेशर आपला वाढत जातोय तसं आपलं व्हेपरेशनचा रेट काय होत चालला आहे, आपला कमी होत चालला आहे. जसं की आता बघा बरं, आता याला कसं समजू शकतो आपण, हा पॉईंट मी सांगण्याचा काय प्रयत्न करतोय गमत बघा. सो EW आहे आणि EA आहे राईट. सो या दोघांचा डिफरन्स जो काही असतो याला म्हणतो आपण सॅच्युरेशन डिफिसिट. याला काय म्हणतो आपण सॅच्युरेशन डिफिसिट म्हणजे काय की सॅच्युरेशन होण्यास कमतरता. म्हणजे काय बरं का, आता EW जर का समजा 10 आहे, EE जर का 5 आहे, तर तुम्हाला सॅच्युरेशनपर्यंत पोहोचायला किती लागत आहेत, 5 लागत आहेत. तर त्याला म्हणतो आपण सॅच्युरेशन डिफिसिट. सो EW मायनस EA. मग आता डाल्टनने काय केलं, डाल्टनला जेव्हा हा पूर्ण अभ्यास कळाला तर डाल्टनने एक एक्सप्रेशन देऊन दिलं. डाल्टनचा लॉ परीक्षेमध्ये विचारला जातो. तो काय असतो डाल्टनचा लॉ, तो काय म्हणतो की जो रेट आहे वाफ होण्याचा, रेट ऑफ द इव्हॉपरेशन. रेट म्हणजे काय, रेट समजा वाफ आपण मेजर करतो डेप्थमध्ये, वाफसुद्धा आपण डेप्थमध्ये मेजर करतो. पण जेव्हा मी रेट म्हणतो याचा अर्थ काय, एका दिवसाचं बोलत असेल समजा मी की एका दिवसामध्ये किती MM ची वाफ होते, त्याला म्हणतो आपण रेट. तर डाल्टनने सांगितलं की रेट ऑफ इव्हॉपरेशन EL इन MM पर डे इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू द सॅच्युरेशन डिफिसिट. बरोबर आहे. त्याने काय सांगितलं की वाफ होण्याचा जो की रेट आहे, तो वाफ होण्याचा रेट या दोघांच्या डिफरन्सवरती डिपेंड करून जात असतो. आता बरोबर आहे, जर समजा यांचा डिफरन्स जर का जास्त आला तर वाफ जी आहे ती जास्त होऊ शकते. लक्षात आला का तुम्हाला, वाफ जास्त होईल म्हणजे तुम्ही जास्त ॲड करू शकता या दोघांचा डिफरन्स. समजा मॅक्झिमम कॅपॅसिटी 10 आहे, परंतु ॲक्च्युअल वातावरणामध्ये एकच गेली, म्हणजे किती उरलेत 9 उरले. याचा अर्थ असा आहे की तुम्ही 9 अजून ॲड करू शकतात. मग हा जो काही या दोघांचा डिफरन्स जो काही आहे, तो डिफरन्स जेवढा जास्त असेल तेवढा रेट आपल्याला दिसायला भेटणार आहे. तो त्यामुळे मी काय म्हणतो, रेट ऑफ इव्हॉपरेशन इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू द सॅच्युरेशन डिफिसिट राईट, सॅच्युरेशन डिफिसिट. तर अशा पद्धतीने एक्सप्रेशन आपल्याला विचारून घेत असतात. हा झाला आपला वेपर प्रेशरचा. मग वेपर प्रेशरची बात जेव्हा आपण येते तर तुम्ही काय सांगणार बरं का, की वेपर प्रेशरच्या केसमध्ये काय सांगणार तुम्ही की जो डिफरन्स असतो कोणता, सॅच्युरेशन वेपर प्रेशरचा आणि ॲक्च्युअल वेपर प्रेशरचा, या दोघांचा जो काही डिफरन्स आहे तो जर का जास्त असेल तर आपला रेट ऑफ इव्हॉपरेशन जास्त असतं. तो जर का कमी असेल तर रेट ऑफ इव्हॉपरेशन आपलं कमी असतं. तो पहिला पॉईंट आपला इव्हॉपरेशनचा फॅक्टर अफेक्टिव्हमध्ये मी कंप्लीट करून टाकला. कोणाला डाऊट आहे का, काय लिहायचं तुम्हाला, EL इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू दी ES मायनस EA किंवा EW मायनस EA. सो ES मायनस EA म्हणा किंवा EW मायनस EA म्हणा, अशा पद्धतीने तुम्ही ते बोलू शकतात राईट. तर पुढे जर का गेलो आपण, पुढचा पॉईंट काय आता. सो अशा पद्धतीने पहिला फॅक्टर कंप्लीट झाल्यानंतर, पहिला फॅक्टर कळाला का रे, काही डाऊट आहे तर विचारून घ्या. पहिला फॅक्टर जर कळाला असेल तर पुढे जाऊया. आता आपण पुढे जाऊया. तर पुढे जर गेलो तर दुसरा फॅक्टर असतो आता आपला टेम्परेचर. सो सेकंड फॅक्टर अफेक्टिंगमध्ये सेकंड फॅक्टर तुम्हाला सांगतो मी टेम्परेचर. याच्यावरती क्वेश्चन असतात, बदलून टाकतात ते. सो टेम्परेचरबद्दल बघूया. आता टेम्परेचरबद्दल काय बरं का, टेम्परेचरबद्दल जर बघायला गेलो तर आपल्याला दिसायला भेटतं आता की समजा ही पाणी दिसायला भेटतं, हे पाणी राईट का. आता टेम्परेचर 2 गोष्टीचं असू शकतं. आपल्याला काय शिकायचं आहे की बाबा वाफ जास्त होईल की कमी होईल, हे कशावर डिपेंड करून जातं. वाफ जास्त होईल का कमी होईल हे कशावर डिपेंड करून जातं. पहिला व्हेपर प्रेशरचा पॉईंट झाला, आता टेम्परेचरचा. जर समजा पाण्याचं टेम्परेचर, एक आहे पाणी आणि एक आहे बाहेरचं हे हवा, एक आहे पाणी एक आहे हवा. आपण काय करतो, या दोघांबद्दल आपण अभ्यास करायला जातो. तो पहिला पॉईंट मी बोलतो टेम्परेचरमध्ये आपण काय बोलतो की बाबा
जर समजा टेम्परेचरच्या केसमध्ये जर पाण्याचं टेम्परेचर जर समजा जास्त असेल, जर पाण्याचं टेम्परेचर जर का जास्त असेल तर वाफ जी असते ती पण जास्त होते. पहिला पॉईंट काय सांगितलं तुम्हाला मी, जर पाण्याचं टेम्परेचर जर का समजा जास्त आहे तर जे इव्हपोरेशन आहे ते इव्हपोरेशनसुद्धा काय होणार आहे, ते ऑपरेशनसुद्धा जास्त होताना आपल्याला दिसायला भेटणार आहे. सो पाण्याचं टेम्परेचर का जास्त असेल ते इव्हपोरेशनसुद्धा जास्त होत असतं. आणि दुसरी महत्त्वाची बात, हवेचं टेम्परेचर बी जर जास्त असेल तरी इव्हपोरेशनसुद्धा काय असतं, जास्त असतं.